नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम तरुण तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। ती बातमी कोणती आहे तर मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळालेला आहे आणि आजपासून सुरुवात झालेली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी वृत्त प्रसिद्ध झालं आहे। आता मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणची जी माहिती आहे ती पाहून तुम्हाला सुद्धा अफवा वाटेल, कारण काय तर यापूर्वी बऱ्याच प्रसार माध्यमांच्या द्वारे पोलीस भरतीची जाहिरात निघालेली आहे, आजपासून फॉर्म भरायला सुरुवात आहे अशा प्रकारे अफवा पसरवल्या जात होत्या। परंतु ही अफवा नसून सत्यता आहे। तर काय आहे सत्यता बघा, या ठिकाणी आपण जाणून घेऊया। तर तुम्हाला दिसत आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 पेक्षा जास्त पोलीस पदांची भरती प्रक्रिया आजपासून म्हणजे दिनांक 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे। यामध्ये पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, कारागृह शिपाई आणि SRPF या पदांचा समावेश आहे। म्हणजे इत्यादी विविध पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। आणि या भरतीची जी काही माहिती आहे ती भरतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे ही इत्थंभूत आणि अधिकृत माहिती आहे। तर मित्रांनो बघा, त्यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे। यामध्ये 2022 पासून तर 2025 पर्यंत ज्या उमेदवारांचं पोलीस भरतीच्या वयोमर्यादेच्या बाहेर गेले म्हणजे एज बार झाले आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी एक संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता गेल्या वर्षी 18,000 पदांची भरती झाली होती आणि या वर्षी जवळपास 15,000च्या वर या ठिकाणी पोलीस पदासाठी या ठिकाणी भरती होत आहे। आता पुढे दिलेला आहे की 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला 1 महिना या भरतीचं ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे। आणि महत्त्वाची माहिती मित्रांनो, आम्ही जे पोर्टलवर जे चेक केलेलं आहे, अधिकृत संकेतस्थळावर जे चेक केलं आहे, त्यामध्ये आपल्याला असं दिसून आले की मागील भरतीमध्ये एकच विद्यार्थी वेगवेगळे मोबाईल नंबर घेऊन OTPच्या माध्यमातून वेगवेगळे फॉर्म भरत होते। परंतु या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना तसं करता येणार नाही। यासाठी पोर्टलद्वारे किंवा गृह विभागाद्वारे एक विशेष सूचना या ठिकाणी किंवा विशेष नियम पाळण्यात आलेला आहे, तो म्हणजे तुमच्या आधार OTPचा। मित्रांनो, आधार OTP या ठिकाणी मागत आहे, म्हणजे तुम्हाला एका आधार कार्डवर एकदाच फॉर्म भरता येणार आहे। यासाठी दक्षता घेण्यात आलेली आहे। तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे तर पोलीस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला 50 गुणांची शारीरिक चाचणी म्हणजे आधी फिजिकल होणार आहे, त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे। आणि त्यामध्येही महत्त्वाचं काय आहे तर जी फिजिकल होणार आहे म्हणजे शारीरिक चाचणी होणार आहे, त्यामध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार एका जागेसाठी 10 या प्रमाणात 100 गुणांचे जो लेखी पेपर होणार आहे त्या पेपरसाठी म्हणजे लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय होणार आहेत। म्हणजे तुम्हाला 50% गुण हे फिजिकलमध्ये मिळवणे अनिवार्य असणार आहे। तसेच लेखी परीक्षेमध्ये सुद्धा किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे। अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण म्हणजे शारीरिक चाचणीचे 50 आणि लेखी परीक्षेचे 100 असे एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे। तर मित्रांनो बघा, ही माहिती अत्यंत अचूक आहे। तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करू शकता की खरंच भरती निघालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याला सुरुवात झाली आहे की नाही। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्याला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। अशाच माहितीसाठी जुळून राहा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील।